ओम. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा गजवदना कृपा करी रे गौरी नंदना दे काव्य शक्ती कथना साई चरित्र ही कथा नमितो माते सरस्वती सुस्थिर करी माझी मती श्री साई चरणांवरती करावया पदसेवा सद्गुरु राये ज्ञान कवाड उघडोनी दावी ते ब्रह्मांड जो ब्रह्मांडी तोची पिंडी ही खूण कळू दे श्रोते तुम्ही माझी प्रेरणा तुमच्या लागोनी मी चरणा मागत असे कृपावलोकना बालक तुमचे होनी साई तो कुबेर भांडारी काय उणे त्याचे घरी जो जो हात पुढे करी तो तो पावे प्रसाद लक्ष्मी साई दरबार भक्त भाविक कलाकार गवये आणि इतर येती धन लाभार्थ जैसे येई साईंच्या मनात 2-5 रुपये देत मेवा मिठाई बर्फी हातात यांचा कुणा प्रसाद पोर असती कोंडाजीची उघडून डबी रुपयाची मागणी करी पोर त्याची साईकडे रुपया दे बाबा दे मागणे तुझे हे कोण्या कारणे मी काय देणे तुझ्या सांग लागतो ऐसे जरी तिला म्हणती तरी प्रेम अपार चित्ती बंदा रुपया तो ठेविती डबीत तिच्या साईनाथ रोज 5-50 द्यायचे रुपये कोणास हे ठरलेले असे खास भाग्यवंत ते खरे एक मद्रासी करीत भजन मागावया आला धन तयासी श्री रामदर्शन देऊन या बोळविला एक गृहस्थ आला दर्शनाला तो पंजा पूजी घराला आणि यवन दैवताला भजे मनो मानसी तेणे घालता पायी मिठी साई सर्व खुणा सांगती चूक कबूल करता देती मंगल आशिष तयास क्षमा मागून साईनाथांची भेट घडवा म्हणे रामदासांची ओढ लागली दर्शनाची पूर्वा म्हणे मनोरथ साई म्हणती तया प्रेमाने पहा म्हणती मागे वळून होईल समर्थ रामदास दर्शन उघड ज्ञान चक्षुष येता साईंची प्रचिती माथा नमवी चरणांवरती शुद्ध झाल्या चित्तवृत्ती गंगा स्नान जणू घडे अल्लाह तुम्हारा भला करेगा अल्लाह मालिक भरके देगा वही तुम्हारी रक्षा करेगा अभिवचन हे बाबांचे साई भक्त काजकल्प द्रुम तोची प्रेमळ असे परम भक्तांचे पूर्ण करी काम धाव घेऊन संकटी असाच एक वांद्रे नगरीचा भक्त होता साईबाबांचा रघुनाथ तेंडुलकर नावाचा होता सश्रद्ध भाविक रघुनाथ सावित्री दंपती स बाबू नावाचा पुत्र तयास रात्रंदिन तो करी अभ्यास वैद्यकी परीक्षेचा परिपरीक्षा येता जवळी म्हणे न बसेन यावेळी अपयश आहे माझे भाळी हाची भविष्य संकेत रघुनाथ मनी आठवे साई सावित्री शिर्डीस धावत येई परीक्षेस बाळ बसत नाही अपयशाच्या भीतीने क्षणभर मिटोनिया डोळे साई तिजला काय बोले गुंडाळ भविष्य पत्रिका बिंडोळे बैस म्हणावे परीक्षेस तू केला आहेस अभ्यास मग वृथा काय भीतोस अल्ला उभा तुझ्या पाठीस यश पडेल पदरात साईंचा निरोप साईंच्या शब्दात माय सांगे पुत्राप्रत तोही होऊन आनंद चित्त परीक्षेस बसला की साई वचन ते खरे ठरले परीक्षेत त्याला यश मिळाले श्रद्धा सबुरीचे बळ कळले झाला दृढ विश्वास खुंटा जात्याचा हलविती घट्ट बसला का खात्री करीती तैसी ही साईंची कृती असे परीक्षा भक्ताची साईवरी घालून भार जो स्थिर साई चरणांवर तयाचे संकट वरचेवर निवारिती श्री साई जो वरी मिळत असे मेवा तो वर वाटे गोड सेवा एखादा कटू अनुभव यावा मग निष्ठा डळमळे पारकोनी भाव भक्ताचा अंत सहनशक्तीचा कोण खऱ्या निष्ठेचा हे संत पाहती जैसा बोले तैसा चाले शब्द गुरुचा जो झेले तयानुसार जो वर्ते भले तो आवडे साईस सुख दुःखांची सांगाती साई असे निज भक्तांप्रती अर्धी मागता एक देती चालविती योगदान आता कथा ऐका सुंदर हाटे नावाचे एक डॉक्टर त्यांचा विश्वास बाबांवर होता लीन श्रीचरणी एके दिनी पहाटेस स्वप्न एक पडे तयास वालपापडी भाजी साईस नैवेद्यार्थ ती दिली स्वप्नी घडे जो दृष्टांत तो अवघड होण्या सत्य कारण हाटे होते ग्वाल्हेरात अन बाबा शिर्डीसी मग त्यांनी काय केले एका मित्रास पत्र लिहिले सोबत पैसेही पाठविले साई नैवेद्या कारणे हाट्यांचे मित्र शिर्डीत आले सर्व सामान खरेदी केले वालपापडीचे टोपले भरले भेटली एक म्हातारी पुढे सांगून श्री साई समिष्टान्न नैवेद्य केला खास भोजनी वालपापडी विशेष साईनाथ सेविती हे वृत्त हाट्यांशी जेव्हा श्रुत झाले कानासी तेव्हा हर्षले अतिमानसी वंदिती चरण साईंचे भाविक हाटे मनात एकदा एक विचार करीत रुपया असावा देव्हाऱ्यात साईंचा हस्तप्रसाद
हा जाणून भक्त हेत दक्षिणा रुपया परत देत सांगा म्हणती हाट्या प्रत ठेव म्हणावे प्रसाद काय कुणाचे साईस न लगे ते फक्त बद्ध भक्ती धागे पुरविती ते जो मागे ऐसा ऐसे साई कनवाळू वामन नार्वेकर भक्तांनी 1 रुपया दक्षिणा म्हणून ठेविला हाती दो बाजूनी राम मारुती मुद्रांकित तो रुपया निरखोन खिशात ठेवला प्रेमानं दिला तो वामना परतून हस्तप्रसाद म्हणून याचे ही एक कारण राम मारुती होती खुण अनन्य भाव समर्पण एक गुरुचरणास या रुपयाचे मोल आहे ते अनमोल कळेल त्यास इतरा फोल असावा येथे जाणकार मग तो रुपया खिशातून काढून देत श्यामा लागून ठेव म्हणती सांभाळून ठेव संग्रही भक्तीची साईनाथांची रीत विपरीत देऊ जातात न ते घेत घेऊ म्हणता न देत किमया त्यांची न कळे साई चरित्र वाचता श्रद्धेने मन गढूळलेले गैरसमजाने तरी हो शुद्ध होईल कृपेने साईनाथांच्या पहा साई कृपेचे हे वरदान म्हणून घडे सारांश लेखन ते तुम्ही घ्यावे गोड मानुषी गोविंद तने विनवित असे इथे श्री साईनाथार्पणमस्तु श्री गणेशाय नमः ओम नमोजी प्रथमेशा वंदन तुझसी गणेशा प्रथम पूजका हे ईशा पूर्वी माझे मनोरथ ओम श्री साईनाथार्पणमस्तु ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळून आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दावीसी दया घना ऐसी तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम द्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पाहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणच सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळतोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा फुली भाक आरती साई बाबा ओम श्री साईनाथार्पणमस्तु।